नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये एक बैठक आयोजित केलेली होती। जनता दरबार अशा पद्धतीची ही बैठक होती। खडकीतील नागरिकांचे विविध प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य, माजी उपाध्यक्ष, आत्ताचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे खडकीतील नागरिकांना या ठिकाणी बोलवण्यात आले होते। त्यांचे प्रश्न यावेळेस ऐकून घेण्यात आले। आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या संदर्भात नागरिकांशी चर्चा केली। त्यांचे प्रश्न या सर्व बाबतीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आणि हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जातील असं आश्वासन नागरिकांना दिलेलं आहे। नक्की काय विषय आहे आणि काय काय ठरलं किंवा काय समस्यांना तोंड द्यावं लागत आहे हे आता आपण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। अगोदरच बातमी होती काय में क्या हुए पता नहीं। 2006 के बाद उसको रेंट की जगह डैमेज चार्ज की तो वो कैसे उसको ये कर सकते, क्योंकि ये तो रेगुलर पैसा भर, लेकिन उसको डैमेज करके आ रहा है तो आपको उसको रेंट करके चाहिए मैडम। तब तक हम ये बहुत बड़ा इम्पोर्टेंट सब्जेक्ट है हमारा। इंदिरा गांधी मार्केट यांचं काय म्हणणं आहे, आता हे डॅमेज म्हणून घेतलं ते आंदोलन दिसते, जर भाडं म्हणून घेतलं ते ऑफिशियल पद्धतीत उद्या भांडणबाई जर गेलो तर ते मार्केट डेव्हलप करताना त्या नागरिकांशी संवाद पार पडला। बरेच नागरिक आज खडकीतले वेगवेगळे समस्या घेऊन इथं उपस्थित राहिले होते। आमचे बोर्डाचे सध्याचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत आमचे सावंत साहेब, भापकर साहेब, त्यानंतर कांबळे साहेब, चास्कर साहेब, मुकेशराव गवळी, श्याम काची उपस्थित, योगेश, सगळेच, नेहा गोरे, आनंद छाजेड, असे कार्तिकीताई, असे बरेच सगळेच पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे इथं उपस्थित होते। आणि आता असा निर्णय झाला आहे की दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी इथे नागरिकांशी संपर्क होणार आहे। त्यांचे विषय घेऊन प्रशासनाबरोबर, प्रशासनाचे पण सर्व सीओ मॅडमपासून सगळे आज इथं उपस्थित होते। बरेचसे प्रश्न ज्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ज्या सीओ मॅडम आहेत त्यांच्याबरोबर एक व्यापक त्यांच्या मीटिंग हॉलमध्ये सुद्धा चर्चा झाली विविध विषयांवरती, ज्यात खडकीचं विलिनीकरण असेल महानगरपालिकेमध्ये, त्याच्यानंतर अनेक बरेचसे विषय जे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारशी निगडीत आहेत त्या संदर्भात प्रामुख्याने बराच वेळ चर्चा झाली। आणि आता असा निर्णय झाला आहे की पुन्हा एकदा एक फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही सर्वजण दिल्लीला जाऊन जिथे जिथे जे प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटशी संदर्भात आहेत त्या संदर्भात आमची तिथे व्हिजिट ही ठरलेली आहे। त्या संदर्भात निवेदन
हे मॅडमकडनं सुद्धा प्रशासनाकडनं सुद्धा आदरणीय सावंत साहेबांकडे देण्यात येईल आणि ते आम्ही सगळे घेऊन दिल्लीला आपले माननीय खासदार आणि मंत्री महोदय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडे जाणार आहोत. त्याच पद्धतीने जे राज्य सरकारचे विषय आहेत त्याचा पाठपुरावा मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर करणार आहे. मला एवढंच सांगायचं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता असाच निर्णय केला आहे की PMCशी रिलेटेड जे काही कामं आहेत त्याचीसुद्धा लवकरात लवकर मार्गी लावले पाहिजे. जसं आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग जो आहे त्याचं वाईडनिंग आहे. सोमवारी 10:30 वाजता सकाळी जे आपले खडकी आणि रेंजिल्सचे अंडर पासेस आहेत त्याचेसुद्धा वाईडनिंगची जी बैठक आहे ती सकाळी DRM ऑफिसला लावलेली आहे. तेव्हा फंडामेंटली जे महत्त्वाचे विषय आहेत ते ॲड्रेस करून आयडेंटिफाय करून लवकरात लवकर त्याला सोडवण्याचे ॲक्शन्स आता आम्ही सुरू करतो आहोत. आणि मला आशा आहे की ह्या वर्षात प्रामुख्याने बरेचसे महत्त्वाचे कामं जे आहेत ते मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळेल. आज सकाळी जी बैठक झाली त्याच्यामध्ये दर्गा वसाहतीत सुद्धा जे काही नागरिकांना नोटिसा आल्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा व्यापक चर्चा झाली. बापकर साहेबांनी सर्व नागरिकांना एकत्र केलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दिल्लीला जाऊन त्या संबंधित खात्याशी चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही ह्याच्याबद्दल सुद्धा दक्षता घेतली जाईल आणि त्या सर्व नागरिकांनी आश्वस्त राहावे की कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.